समजा तुम्ही रुटीन ब्लड टेस्ट केली आणि रिपोर्टमध्ये फास्टिंग शुगर 105, 110 किंवा 118 आली. डॉक्टर म्हणाले अजून डायबिटीज नाही, पण प्री डायबिटीज आहे. हे ऐकून अनेक लोक घाबरतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीजची सुरुवात नाही, तो शरीराचा एक वॉर्निंग सिग्नल आहे. अनेक पॉझिटिव्ह बाब यामध्ये अशी की योग्य लाईफस्टाईल फॉलो केली तर प्री डायबिटीज अनेक वेळा पूर्णपणे उलटवताही येतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत प्री डायबिटीज म्हणजे नेमकं काय, शरीरात कोणते बदल घडतात आणि 90 दिवसात साखर नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल. तर पहिला पॉइंट म्हणजे प्री डायबिटीज म्हणजे नेमकं काय. पण सर्वप्रथम एक साधा प्रश्न, नॉर्मल ब्लड शुगर किती असावी. साधारणपणे फास्टिंग ब्लड शुगरचा विचार केला तर 70 ते 99 ही नॉर्मल मानली जाते. 100 ते 125 ही प्री डायबिटीज मानली जाते आणि 126 पेक्षा जास्त ही डायबिटीज मानली जाते. त्याचप्रमाणे HbA1c नावाची एक टेस्ट असते जी गेल्या 3 महिन्यांची ऍव्हरेज शुगर दाखवते. यामध्ये 5.7 ते 6.4% असेल तर तो प्री डायबिटीजचा संकेत असू शकतो. म्हणजेच प्री डायबिटीज हा असा टप्पा आहे जिथे ब्लड शुगर वाढायला सुरुवात झाली आहे पण अजून डायबिटीज झाला नाही. याच टप्प्यावर योग्य काळजी घेतली तर मोठा आजार टाळता येऊ शकतो. दुसरा मुद्दा असा, शरीरात नेमकं काय होतं. आपण जेव्हा अन्न खातो, मग ते भात असेल, पोळी, बटाटा, साखर यासारख्या पदार्थांमधून शरीरात ग्लुकोज तयार होते. हे ग्लुकोज पेशींमध्ये जाऊन ऊर्जा तयार करण्यासाठी वापरले जाते. पण हे ग्लुकोज पेशींमध्ये जावं यासाठी शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करते. इन्सुलिन म्हणजे जणू एक किल्ली आहे जी पेशीचं दार उघडते. पण जेव्हा लाईफस्टाईल खराब असते, जसे की वजन जास्त असेल, सतत बसून काम असेल, जंक फूडचे सेवन असेल, झोप कमी असेल, तेव्हा पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देणं कमी करतात. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात आणि मग ग्लुकोज पेशींमध्ये जाण्याऐवजी रक्तातच वाढू लागते. ही स्थिती पुढे जाऊन प्री डायबिटीज आणि मग डायबिटीज मध्ये बदलू शकते. त्यानंतर आता प्री डायबिटीजची लक्षणे कोणती दिसतात ते पाहू. प्री डायबिटीजची एक मोठी समस्या म्हणजे तो बहुतेक वेळा सायलेंट असतो. म्हणजे अनेक लोकांना कोणतीच स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, तरी काही सूक्ष्म संकेत दिसू शकतात, जसे की मानेला, बगलांमध्ये किंवा गुडघ्याच्या मागे काळपट त्वचा, जेवल्यानंतर जास्त थकवा येणे, गोड पदार्थ खाण्याचं क्रेविंग होणे, पोटाभोवती चरबी वाढणे, वारंवार भूक लागणे. जर असे संकेत दिसत असतील तर ब्लड शुगर टेस्ट करून घेणं हे आवश्यक आहे. आता इथे एक मोठा प्रश्न असा की प्री डायबिटीज उलटवता येतो का. अनेक वैज्ञानिक संशोधनामध्ये असे आढळून आलेले आहे की लाईफस्टाईल सुधारल्यास प्री डायबिटीज मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. फॉर एक्झाम्पल, डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम या अभ्यासात असे दिसून आले आहे की नियमित व्यायाम, वजन कमी करणे आणि योग्य आहार यामुळे डायबिटीज होण्याचा धोका सुमारे 58% पर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच योग्य वेळी पावले उचलली तर प्री डायबिटीज परत नॉर्मल होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता पाहू प्री डायबिटीजसाठी 90 दिवसांचा प्लॅन काय आहे. या 90 दिवसात साखर कशी कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्यातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात बदल. यामध्ये आहारातील फक्त साखर कमी करणं पुरेसं नसतं, कारण आहारात असे अनेक पदार्थ असतात जे रक्तातील साखर पटकन वाढवतात. फॉर एक्झाम्पल, पांढरा भात, मैद्याचे पदार्थ, बिस्किट, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स याऐवजी आहारात फायबर्सचे प्रमाण वाढवा. यासाठी पालक, मेथी, दोडका, काकडी, टोमॅटो यांचा समावेश करा. त्यानंतर प्रोटीनचाही आहारात समावेश करा. यासाठी डाळी, कडधान्ये, अंडी, पनीर यांचा समावेश करा. त्यानंतर होल ग्रेन्स जसे की ज्वारी, बाजरी, ओट्स यांचा समावेश करा. त्यामुळे एक सोपा नियम लक्षात ठेवा, ताटातील अर्धा भाग भाज्या, चतुर्थांश भाग प्रोटीन आणि उरलेला चतुर्थांश भाग कार्बोहायड्रेट. त्यानंतर या 90 दिवसाच्या प्लॅन मधील दुसरा महत्वाचा भाग आहे रोज 30 मिनिटे चालणे. कारण प्री डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा आपण चालतो किंवा व्यायाम करतो तेव्हा स्नायू ग्लुकोज ऊर्जा म्हणून वापरतात. त्यामुळे रक्तातील शुगर ही नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. म्हणून रोज किमान 30 मिनिटे ब्रिस्क वॉकिंग किंवा योगा किंवा सायकलिंग किंवा हलका स्ट्रेंथ एक्सरसाइज केला पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्वाचा भाग म्हणजे वजन कमी करणे. प्री डायबिटीज मध्ये थोडंसं वजन कमी करणंही मोठा फरक करू शकतं. काही रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की फक्त 5 ते 7% वजन कमी केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. फॉर एक्झाम्पल, जर वजन 80 किलो असेल तर फक्त 4-5 किलो वजन कमी केल्यानेही ब्लड शुगर मध्ये सुधारणा दिसू शकते. आणि ह्या 90 दिवसाच्या प्लॅनचा शेवटचा मुद्दा म्हणजे झोप आणि स्ट्रेस नियंत्रण. अनेक लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत, पण झोप आणि स्ट्रेस याचाही ब्लड शुगरवर परिणाम होतो. झोप कमी झाली किंवा स्ट्रेस जास्त असेल तर शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढते
आणि कॉर्टिसोल वाढल्यावर ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते. म्हणून रोज 7 ते 8 तास झोप घ्या, मेडिटेशन करा, तसेच स्क्रीन टाइम कमी ठेवा. ही साधी पावलं देखील खूप उपयोगी ठरतात. त्यामुळे लक्षात ठेवा, प्री डायबिटीज हा एक शरीराने दिलेला इशारा आहे. जर या टप्प्यावर लाईफस्टाईल बदल केले तर अनेक वेळा डायबिटीज टाळता येऊ शकतो. पुढील 90 दिवसात आहार सुधारा, रोज चालायला सुरुवात करा, वजन थोडं कमी करा, तर ब्लड शुगर परत नॉर्मल रेंजमध्ये येण्याची शक्यता वाढलेली दिसेल.